मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लास्ट आपण सह्याद्रीमधली जी भटकंती केली होती ती डिसेंबर महिन्यामध्ये डागबहारी या ट्रेकसाठी, आणि आज जवळजवळ 1.5 महिन्यानंतर आपण आज निघालो आहोत पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करण्याकरिता। तर आज आपण जिथे जात आहोत ते मावळ तालुक्यामध्ये असलेला तुंग किल्ला आहे, ज्याला कठीणगड देखील म्हटलं जातं। आणि ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे। तर आपण माझ्यासोबत आज ह्या ट्रेकवरती माझी बायको आणि माझा लहान भाऊ, जो फर्स्ट टाइम तो ट्रेक करणार आहे। आणि मुंबईहून तुंग किल्ल्याकडे जाण्याकरिता जवळजवळ 120 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। आणि तिथे जाण्याकरिता तुम्ही तुमच्या बाईकने किंवा कार म्हणजे स्वतःची व्हेकलने जर जाल तर जास्त बरं होईल, कारण की पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप लिमिटेड टाईम मध्ये आहे अवेलेबल। आता आमची तयारी वगैरे सर्व झालेली आहे आणि आपण आता निघणार आहोत आपल्या आजच्या टार्गेट तुंग किल्ल्याकडे। तुंग म्हणजे अतिशय उंच असा उत्तुंग। या किल्ल्याला तुंग उर्फ कठीणगड असेही म्हटले जाते। महाराष्ट्राच्या घाटरक्षक दुर्गांमध्ये या तुंग किल्ल्याचा समावेश होतो। पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटरवर असणारा किल्ले तुंग हा आपल्या उत्तुंग सुळक्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो। या गडाची उंची 3527 फूट असून किल्ल्याची चढाई सोपी आहे। मावळ खोऱ्यात अगदी घनदाट अरण्यात हा किल्ला वसवला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर हा किल्ला इसवी सन 1657 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला। इसवी सन 1665 मध्ये मिर्झा राजा जयसिंगाने या प्रदेशावर स्वारी केली। दिलेर खान आणि त्याच्या सरदारांनी तुंग तिकोनाच्या आजूबाजूची गावे उद्ध्वस्त केली, परंतु ते किल्ले जिंकू शकले नाहीत। पुढे महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यात पुरंदराचा तह झाला। 40 किल्ल्यांपैकी 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, त्यात हा तुंग किल्लाही होता। तर मित्रांनो, आता आपण तुंग किल्ला हा ट्रेक करायला स्टार्ट केला आहे। तुंग किल्ल्याला कठीणगड देखील म्हटलं जातं। तर थोड्या वेळ आधी जी तुम्ही व्हिडिओ पाहिली त्याच्यामध्ये पार्किंगच्या इथे एक बोर्ड लावलेला आहे, जी तुंग किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर तुम्ही तिथे जर तुंग किल्ल्याच्या बेसला जर आला तर त्या बोर्ड नक्की 5 मिनटं वेळ काढून वाचा। तिथून लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर हनुमानाचं मंदिर देखील आहे। तिथून आणखीन थोडा पुढे जर तुम्ही ट्रेक करायला स्टार्ट केलात की अगदी 2 मिनटावरती तुम्हाला वीरगळी स्मारक पाहायला भेटतील, जी काही गड किल्ल्यांवरती एक अवशेष म्हणून राहिलेला आहे, पण तुंग किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटते ही वीरगळी। आता नेमकं वीरगळी हे आहे तरी काय, तर हे कसं आहे की समजा एखादा वीर किंवा योद्धा जर लढाई करत असताना आपल्या राजासाठी किंवा आपल्या मुलकासाठी किंवा आपल्या गावासाठी जर का वीरगतीस प्राप्त झाला तर त्याच्या स्मरणार्थ ही बनवली गेलेली वीरगळी आहे, जे तुंग किल्ला इथे फार अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने जतन करण्यात आलेलं आहे। काही किल्ल्यांवरती आपल्याला फक्त हे अवशेष म्हणून पाहायला भेटतात। तर इथे त्या वीरगळीच्या इथे बोर्ड लावलेला आहे, त्या बोर्डवरती सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, आत्ता आपला पहिला ब्रेक घेऊन झाला आणि पहिला ब्रेक जवळजवळ मी 10 मिनिटचा घेतला। घेण्यामागचं कारण हे की 11:30च्या दरम्यान आपण ट्रेकला स्टार्ट केला। चुकीचा टाईम निवडला मी, पण चुकीचा टाईम ह्यासाठी झाला कारण की काल फ्रायडे होता, माझी नाईट शिफ्ट असते। तर सकाळी 4:30ला काम संपून मी 6:30 ते 7 वाजता घरातून निघालो। त्याच्यानंतर 9 वाजता आम्ही ब्रेकफास्ट केला खालापूरच्या इथे आणि 11 वाजता इथे पोचलो आणि आपण 11:30पर्यंत ट्रेक स्टार्ट केला। आता दीड महिन्यानंतर मी ट्रेक करतो आहे, त्याचा हा थकवा सगळा लागतो आहे, कारण की आपण लास्ट ट्रेक जो केलेला डागबहारीचा डिसेंबर महिन्यामध्ये, त्याच्यानंतर आत्ता करतो आहे। सो
सह्याद्रीची भटकंती करायची असेल ना मित्रांनो, तर ट्रेकिंग महिन्यातून 2-3 वेळा त्या ट्रेकला गेलंच पाहिजे. त्याशिवाय सह्याद्रीची भटकंती करणं खूप कठीण आहे आणि अवघड आहे. सगळ्यांचा बसचा खेळ नाही आहे सह्याद्रीची ट्रेक करणं. मग कसं वाटतं सोनू, फर्स्ट टाइम ट्रेकर कसं वाटतं, काय एक्सपिरियन्स आहे? इझी आहे असं काय मला डिफिकल्ट नाही वाटत. तर मित्रांनो, आता आपण तुंग किल्ल्याच्या ट्रेक केल्यानंतर म्हणजे ट्रेकला स्टार्ट केल्यानंतर थोडंसं वरती आल्यावर आपल्याला इथे एक मेट हे ठिकाण भेटलं, जिथे आपण आता बसलो आहे. थोडा सावली भेटली म्हणून इथे थांबलो. आता मेट आपण तिकोना किल्ला देखील केला, तर त्याच्यावर देखील मेट होतं, जे फक्त एक अवशेष म्हणून राहिलेलं आहे. तर इथे असं प्रॉपर मेट आहे. आता मेट नक्की काय आहे तर बऱ्याच लोकांना माहिती देखील आहे, ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी. तर मेट हे एक जसं एन्क्वायरी सेक्शन असतं ना, जसे गडावर जाण्याकरिता, तर इथे विचारपूस केली जायची की गडावर जाण्याकरिता तुमचं काम काय आहे, काय कारणामुळे तुम्ही गडावर चालला आहात त्या काळी. तर हे मेट ते ठिकाण आहे जिथे इन्क्वायरी केली जायची गडावर जाण्यापूर्वी. तर मित्रांनो, आपण ट्रेकला तिथून स्टार्ट केलेला आणि असं काही आपण वरती आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं की अशा रॉकी पॅचमधनं आपल्याला चालत यावं लागतं. आणि इथे अशी काही पॅचेस आहेत म्हणजे चालण्याकरिता, जिथे अशी माती असल्यामुळे कसं होतं की घसरायला होतं. जर तुम्ही प्रॉपर ट्रेकिंग शूज जर नाही वापरले तर इकडे घसरण्याची शक्यता वाढते. आणि रिस्की असल्यामुळे ट्रेकिंग शूजच घाला, ते जास्त बेटर राहील तुम्हाला. आणि आत्तापर्यंत जबरदस्त असा ट्रेक चाललेला आहे. काही आम्ही थकलो वगैरे काही नाही, फक्त ऊन थोडंसं हैराण करतं आहे, एवढाच एक प्रॉब्लेम आहे. बाकी ट्रॅकमध्ये आपण खचणार नाही अजिबात. तर मंडळी, पहिल्या दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर इथे असा काही बॅनर लावलेला पाहायला भेटेल तुम्हाला. सह्याद्री प्रतिष्ठान यांच्याकडून एक दगड स्वराज्यासाठी, ज्या गड किल्ल्यांनी एवढं सुवर्णकाळ पाहिल्या, आज त्यांची अशी दुरवस्था आहे. तर ज्यांना शक्य असेल, जे कोणी इथे पर्यटक येत असेल, त्यांनी जे त्यांना अमाऊंट जमेल, जे त्यांना शक्य असेल त्या पॉसिबल वेमध्ये त्यांनी ह्या सह्याद्री प्रतिष्ठानाला रुपीज देऊन त्यांना आपण एक गड किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकतो. आणि इथून आपण ह्या दिशेने पुढे जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण सेकंड दरवाजा पार केला आणि दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला इकडे असं पठार पाहायला भेटतं, जिथे नुसतं गवत उगलेलं आहे. आणि गवत उगलेलं आहे जे की तुम्ही पाहू शकता, असं खांद्यापर्यंत आहे, कमरेपर्यंत आहे. आणि माझ्या पाठीमागे आहे पावना डॅमचा परिसर. पावना डॅम आहे. आणि ह्या साईडला जे जस्ट माझ्या मागे इथे वरती, तर इथे वरती आपल्याला आता जायचं आहे. दुसऱ्या दरवाजाच्या इथून आपण आलो. इथे आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटतं इथे एक गणेश मंदिर आहे या साईडला. आणि अशी दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. आणि त्याच्याच शेजारी आहे पाण्याचं टाकं, जे पाण्याचं टाकं आहे जे आता सध्या खूप खराब पाण्याची अवस्था आहे. आणि त्याच्याच जस्ट गणपतीच्या मंदिराच्या समोर आपल्याला पाहायला भेटते कचेरीचे जोते. आता कचेरीचे जोते जे आहे मित्रांनो, हे गडावरील दुर्गावरील महत्त्वपूर्ण वस्तू गणली जाते. म्हणजे गडाचा जो ओव्हरऑल जो इथं कारभार किंवा जावक नोंदणी ह्या सर्व तपशिला इकडेच केली जायची. आणि प्रत्येक गडावरती तुम्ही ही अशी अवशेषं पाहिलीच असतील आणि ही आता सध्या पडलेल्या अवस्थेत आहे. तर हेच सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी हे जतन करणं खूप महत्त्वाचं आहे.